नमस्कार 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 मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या थिंक स्मार्टच्या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग. सभाधीठ होण्यासाठी, चार लोकांसमोर उभं राहून बोलताना कॉन्फिडंटली त्यांना सामोरं जाण्यासाठी काय करावं ते आपण या आजच्या सदरामध्ये शिकणार आहोत. अतिशय महत्वाचं सेशन, अतिशय उपयुक्त सेशन. आणि सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगतो की आज तुम्ही जे कंटेंट ऐकणार आहात ते कुठल्याही तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये, कुठल्याही मोटिवेशनल टॉक मध्ये मिळणार नाहीये. कारण आपण नुसतं फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग नाही बघणार आहोत, तर त्याच्या मागचे सायन्स जे आहे ते बघणार आहोत, सायंटिफिक रिझन्स बघणार आहोत. सगळं बऱ्याचशा गोष्टी, मोर दॅन 50% 60% सगळं तुमच्यासाठी नवीन असणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि आजचं सेशन केल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही पब्लिक स्पीकिंगसाठी उभे राहाल तेव्हा तुमची फिअर 50%नी गेलेली असेल. उरलेली 50% कधी जाईल? जेव्हा तुम्ही या आजच्या गोष्टी प्रॅक्टिस कराल तेव्हा. पण नुसत्या त्या ऐकून 50%ने तुमची फिअर कमी झालेली असेल, हे मी तुम्हाला आत्ता आज सेशन सुरू करायच्या आधी सांगतोय. ओके, सो फ्रेंड्स, आर यू रेडी टू लर्न दिस न्यू थिंग? जर रेडी असाल तर टाईप करा रेडी. रेडी टाईप करा किंवा आर टाईप करा. तुम्हाला व्हिडिओ स्क्रीन बरोबर दिसत असेल तरी सुद्धा आर टाईप करा. सो आपलं टेक्निकल सेटअप रेडी आहे, म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. गुड, सुपर सुपर फ्रेंड्स. सो सुरुवात करतानाच मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचंय, ऑब्विसली तुम्ही सगळेजण या सेशनला आलात याचा अर्थ कुठेतरी फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग तुमच्या मनात असेलच. तरी पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय एकदा क्विकली की तुम्ही जनरली कुठे पब्लिक स्पीकिंग करता, म्हणजे कुठल्या कामासाठी पब्लिक स्पीकिंग करावी लागते. तुम्ही ट्रेनर आहात का, तुम्ही सेल्स मध्ये आहात का, तुम्हाला ऑफिसमध्ये मीटिंग्स मध्ये बोलावं लागतं का, की तुम्हाला मोठ्या मोठ्या सभांमध्ये राजकारणी असाल, समाजकारणी असाल तर बोलावं लागतंय. कुठे तुम्हाला बोलावं लागतं ते मला समजून घ्यायचंय, कारण जी मी उदाहरणं देईन त्याचा मग तुम्हाला जास्त चांगला फायदा करून घेता येईल. ओके, एज्युकेशन, मीटिंग, ट्रेनिंग, ऑफिस जॉब, स्टुडंट, स्कूल. परफेक्ट. सोशल फील्ड, गाईड, जनरल सोशल. ओके, वाव, सुपर सुपर, फार छान. थँक्यू मित्रांनो. तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येक कार्यक्षेत्रात तुम्हाला पब्लिक स्पीकिंग आवश्यक असणार आहे. आज न उद्या तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही पॉलिटिक्स मध्ये असाल, तुम्ही ऑफिस जॉब मध्ये असाल, तुम्ही बिझनेस करत असाल, असा पॉइंट आपल्या लाईफमध्ये येतो जेव्हा आपल्याला अचानक समोर माईक पुढे केला जातो आणि आपल्याला काहीतरी बोलावं लागतं. ओके, तर ते काय बोलायचं, कसं बोलायचं ते तर मी आज तुम्हाला सांगणार नाहीये. मी तुम्हाला आज एक आणि एकच गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे ती बोलण्याच्या आधीची आपली जी भीती असते की अरे बाबा नको, माझ्या हातात माईक यायला नको, किंवा आपल्याला खूप लोक उभे असतील आणि ट्रेनर कोणाला तरी बोलत असतो मध्येच, तर आपल्याला वाटतं की आपला नंबर नको यायला, असं वाटत असतं ना. ही जी आपली फिअर आहे, ती फिअर कॉन्कर करण्यासाठी, त्या फिअरवर विजय मिळवण्यासाठी काय करायचं तेवढंच आपण बघणार आहोत. आणि जर तुम्हाला या सेशनच्या शेवटी मी पुन्हा विचारेन की तुम्हाला आणखीन पब्लिक स्पीकिंग मध्ये आणखीन डीप मध्ये जायचंय का, की विषय कसा निवडावा, तयारी कशी करावी, स्पीच कसं लिहावं, खूप मोठा विषय आहे, ते आपण करू जर तुम्हाला इंटरेस्ट वाटला तर. पण आज आपण बघणार आहोत की भीती कशी घालवावी. ओके, सो हे मी पहिल्यांदाच तुम्हाला क्लॅरिटी देतोय, कारण डोक्यामध्ये अझम्पशन हे पाहिजे की आपण पब्लिक स्पीकिंग नाही शिकणार आहोत, आपण पब्लिक स्पीकिंगची भीती कशी घालवायची आहे ते शिकणार आहोत. ओके, सो नीट लक्षात ठेवा. गुड. फ्रेंड्स, सुरू करण्याच्या आधी क्विकली तुम्हाला माझ्याबद्दल इंट्रोडक्शन देतो, पण त्याआधी मला एकदा सांगा कमेंट्स मध्ये
तुमच्यापैकी किती जण आज पहिल्यांदा मास्टर माइंड सेशन मध्ये आलेले आहेत? जे पहिल्यांदा आलेत त्यांनीच लिहा, वाय टाईप करा किंवा यस टाईप करा. जे रिपीट आहेत त्यांनी नाही काही केलं तरी चालेल. आय जस्ट वॉन्ट टू सी की किती नवे मेंबर्स आहेत जे पहिल्यांदाच थिंक स्पॉटचं सेशन अटेंड करतायत. गुड गुड गुड. सो बरेच जण नवे आहेत आणि त्याच्यामुळे मी थोडासा वेळ घेईन माझ्याबद्दल सांगायला. 5 मिनिटं घेईन, जास्त वेळ मी घेणार नाही. आणि त्यानंतर थेट आपल्या विषयाकडे जाऊ. कारण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कितीतरी पॉइंट्स मी काढलेत. सगळे पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि माझा जास्तीत जास्त प्रयत्न जास्तीत जास्त कंटेंट डिलिव्हरीकडे असणार आहे. सो आजची टॉक ही मोटिवेशनल टॉक नाहीये, हे प्युअर ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन अटेंड करा. पेन पेन्सिल सोबत ठेवा. काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला वाटले तर ते लिहून घ्या. पूर्ण आपलं आजचं सेशन आता एज्युकेशन फोकस असणार आहे. काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे. सुरुवातीला मी क्विकली माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून मातृभाषेतून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपनीचा मी फाउंडर आहे, संस्थापक आहे. मित्रांनो, नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या नावामध्ये सगळं आहे. जसं नेट भेट, आत्ता आपण जसं नेटवर भेटतोय ती संकल्पना घेऊन 2015 साली मी काम सुरू केलं होतं नेटबेटचं. आणि ई लर्निंग म्हणजे ऑनलाईन शिकवण्यासंबंधी. सो नेट भेट का तर नेटवर शिकायचंय, लर्निंग का तर शिकवण्याचा व्यवसाय आहे. आणि हे सगळं आम्ही मातृभाषेतून आपल्या मराठीतून करतोय. आणि हे करत असताना मित्रांनो, आतापर्यंत 120 पेक्षा जास्त वेगवेगळे आम्ही कोर्सेस आणलेले आहेत. 120 कोर्सेस वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले आहेत. त्याच्यामध्ये सेल्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट, बिझनेस, स्टार्टअप्स, त्याच्यानंतर हेल्थ, फिटनेस, योगासनं, बॅक पेन, नी पेन, नेक पेन सारखे स्पेशलाइज प्रोग्राम आहेत. शेअर मार्केट आहे, इंटरडे ट्रेडिंग आहे, फ्युचर ट्रेडिंग आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंड मॅनेजमेंट आहे, संगीत आहे, चित्रकला आहे, हस्तकला आहे, कॅलिग्राफी आहे, क्राफ्ट्स आहे. म्हणजेच काय की जेवढं काही या जगाच्या पाठीवर मराठीतून ऑनलाईन शिकता येईल, शिकवता येईल, ते सगळं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तेच विजन घेऊन आम्ही काम करतोय. काय आहे आमचं विजन? टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. आम्हाला शिक्षणाचं लोकशाहीकरण करायचंय. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मतदाराला समान दर्जा असो, समान व्हॅल्यू असते. आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची समान संधी असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही शिक्षणाचं लोकशाहीकरण करतोय. तुम्ही गावामध्ये असा, शहरामध्ये असा, तुम्ही भारतात असा, भारताबाहेर असा, तुम्ही महाराष्ट्रात असा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असाल, तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे, तुम्हाला इंटरनेट हातात असला पाहिजे, तुमच्या हातात एक स्मार्टफोन असला पाहिजे. बस या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या वेळेला, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या घरी बसून, कुठूनही, बसमध्ये, ट्रेनमध्ये, प्रवासात, कुठूनही तुम्हाला पाहिजे तेव्हा, तुम्हाला पाहिजे तशी, तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा, तुम्हाला जमेल त्या भाषेत आणि तुम्हाला जमेल त्या किमतीत मिळवता आली पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न करत असताना मित्रांनो 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आतापर्यंत आम्ही जोडलेत. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की एखादी युनिव्हर्सिटी असते त्याच्यामध्ये 75,000 स्टुडंट असतात आणि तेवढे स्टुडंट आज नेटबेटचे झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो की हा सगळा कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करतो. याचं कारण हेच आहे की फ्लेक्झिबिलिटी तुमच्या हातात असली पाहिजे. तुम्हाला जर वाटलं की मला 5 मिनिटं माझ्याकडे, तर तुम्ही 5 मिनिटात एखादा लेसन कम्प्लीट करू शकता. तुम्हाला वाटलं माझ्याकडे अर्धा तास आहे तर तुम्ही अर्धा तास करू शकता. करू शकता, रात्री झोपताना उशिरा करू शकता. कम्प्लीट फ्लेक्झिबिलिटी आम्ही तुमच्या हातात दिलेली आहे. आणि जगातील 18 देशांमध्ये मित्रांनो नेटबेटचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत. ते मराठी आहेत, मराठीतून शिकतात. त्यांना इंग्रजी चांगलं येतं तरी सुद्धा मराठीमधून त्यांना शिकायला आवडतं, कारण मातृभाषा आहे. आपल्या भाषेतून शिकलेलं आपल्याला कळतं. तर हे झालं थोडक्यात नेटबेट बद्दल. माझ्याबद्दल तर मी सांगितलंय, नेटबेट बद्दल पण सांगितलं. आता तुम्हाला सांगतो नेटबेट मास्टर माइंड सिरीज बद्दल. मास्टर माइंड सिरीज ही आता साधारण 1 वर्ष जुनी झालेली आहे. आम्ही 1 वर्षापूर्वी याची सुरुवात केली आणि त्यावेळेला एक अशी संकल्पना माझ्या डोक्यात होती. मी कंपॅरिझन करत होतो की लोक नेटफ्लिक्सवर बराच वेळ घालवतात, बराच वेब सिरीज बघण्यात, मूवीज बघण्यात खूप वेळ आपण नेटफ्लिक्सला देतो. आणि मी विचार करत होतो की असाच एवढाच वेळ लोकांनी शिकण्यासाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी दिला तर
नेटफ्लिक्सच्या ऐवजी नेट भेटसाठी दिला तर, आणि ऑब्व्हियसली एंटरटेनमेंटला आपण जास्त वेळ देतो. तर मी प्रयत्न करत होतो की कशा प्रकारे एंटरटेनमेंटपेक्षा एज्युकेशनला वेळ दिला जाईल, आणि त्याच्यातूनच मला मास्टर माइंड सिरीज ही संकल्पना सुचली. ही सिरीज आहे म्हणजेच काय, की जसं वेब सिरीज मध्ये नवे नवे एपिसोड येत असतात, तसे या सिरीज मध्ये नवे नवे एपिसोड आम्ही आणतो. आम्ही एका सिरीजने सुरुवात केली आणि गेल्या वर्षभरात 5 सिरीज आम्ही पूर्ण सुरू केल्या. ओके, मी तुम्हाला त्या 5ही सिरीज दाखवतो आणि मग आपल्या विषयाकडे वळतो. सो आता तुम्हाला स्क्रीनवर त्या 5ही सिरीज दिसत आहेत. पहिली आहे थिंक स्मार्ट, विचार कसा करावा, बिहेव कसं करावं, जे आपला आजचं सेशन आहे मित्रांनो, हे थिंक स्मार्ट आहे. जिथे जिथे बिहेवियर आहे, मानवी स्वभाव, मानवी वागणं, ब्रेनचा वापर, थिंकिंगचा वापर जिथे जिथे येतो तिथे तिथे थिंक स्मार्ट तुम्हाला मदत करणार आहे. थिंक स्मार्ट मध्ये आपण खूप सारे सेशन्स आतापर्यंत घेतलेले आहेत आणि आत्ताचं आय थिंक 19वा सेशन आहे आपलं थिंक स्मार्टचं. त्याच्यानंतर पुढची सिरीज आम्ही बनवली टेक स्मार्ट. टेक स्मार्ट मध्ये टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक गोष्टी आम्ही आणतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर, वेब ऍप्स, अप्लिकेशन, वेबसाईट्स, ज्या तुम्हाला प्रचंड प्रोडक्टिव्ह करतात. तुम्ही जे काम करायला 8 तास लावत असाल ते काम 8 मिनिटात करू शकता, असे अनेक सॉफ्टवेअर्स आम्ही याच्यामध्ये शिकवतो. बिझ स्मार्ट मध्ये बिझनेसशी रिलेटेड गोष्टी आहेत. बिझनेस कसा सुरू करावा, बिझनेसचं प्लॅनिंग कसं करावं, विचार कसा करावा, बिझनेस स्टार्ट, लॉन्च, मार्केटिंग, मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी बिझनेसशी संबंधित येतात. चौथी सिरीज आहे बुक स्मार्ट, ज्याच्यामध्ये आम्ही जगातली सर्वोत्तम पुस्तकं घेऊन येतो, इंग्रजी पुस्तकं, जी आम्ही तुम्हाला मराठीमधून समजावतो. आणि ही बेस्ट क्लास पुस्तकं आहेत, जी तुम्ही जर अमेझॉनवर जाऊन सगळे टॉप बुक्स आतापर्यंतची शोधली तर जी मिळतील ती पुस्तकं आम्ही घेतलेली आहेत समरीसाठी. आणि 5वी सिरीज आहे, त्याचं नाव इथे मिसिंग आहे, ती आहे मनी स्मार्ट. मनी स्मार्ट मध्ये आम्ही पैशाशी संबंधित गोष्टी शिकवतो. पैसा कसा सांभाळावा, कसा कमवावा, कसा वाढवावा, कसा टिकवावा, कसा गुंतवावा, कुठे गुंतवावा, इन्शुरन्स तुमचा कसा असला पाहिजे, टॅक्स प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, कम्प्लीट इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड गोष्टी आहेत. सो हा मास्टर माइंड याला नाव मुद्दामून दिलेलं आहे, कारण आमची अशी अपेक्षा आहे की जर तुम्ही वर्षभर मास्टर माइंड सिरीज केलं तर वर्षभरात तुमचं माइंड ऍक्च्युली मास्टर माइंड झालेलं असेल, कारण तुम्ही सर्वांगीण शिकताय, थिंकिंग शिकताय, टेक्नॉलॉजी शिकताय, बिझनेस शिकताय, बुक्स शिकताय आणि पैसा कसं सांभाळावं ते शिकताय. सो सर्वांगीण विकास. दर महिन्याला एक सेशन असतं, हे सेशन्स फ्री असतात आणि लाईव्ह असतात. मला हे लाईव्ह शिकवायला खूप मजा येते आणि आय एम शुअर तुम्हाला लाईव्ह शिकायला खूप मजा येत असेल. सो हे झालं मित्रांनो नेटबेट बद्दल. थोडंसं जर माझं इंट्रोडक्शन लांबलं असेल तर आय एम सो सॉरी, पण तुम्हाला आमचं हे काम आवडत असेल, पटत असेल, मराठीतून शिकायला मजा येत असेल तर मला कमेंट्समध्ये कनेक्ट असं लिहून कळवा. तुमचा माझा कनेक्ट महत्वाचा आहे. तुम्हाला हे कनेक्ट होत असेल, कारण शेवटी आपण ऑनलाईन आहोत, दूर दूर आहोत, तर हा आपला कनेक्ट झाला तर आपण पुढे सेशनला सुरुवात करूया. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला माइंड मॅप मधून शिकवणार आहे. आता तुम्ही जे स्क्रीनवर बघताय चित्र, त्याला माइंड मॅप म्हणतात आणि माइंड मॅपच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. गुड, थँक्यू 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 फ्रेंड्स, थँक्स अ लॉट. सो सुरुवात करतानाच तुम्हाला सांगतो की पब्लिक स्पीकिंग ही जी गोष्ट आहे, पब्लिक स्पीकिंग सुरुवातीला जर तुम्ही तुमचे आजी आजोबा वगैरे त्यांना जे कधी शाळेत गेले नाहीत असे व्यक्ती, जर तुम्हाला कधी त्यांच्या बरोबर बोलण्याची संधी मिळाली असेल, जे कधी शाळेत गेलेले नाही आहेत आणि आजी आजोबा आहेत तुमचे, त्यांना पब्लिक स्पीकिंगचं भय असेल का हो? तुम्हाला काय वाटतं, भय होतं किंवा नव्हतं? त्यांना पब्लिक स्पीकिंगचं भय होतं किंवा नव्हतं? जुनी माणसं, आजी आजोबा, जे कधी शाळेत गेलेले नाही आहेत. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, व्हेरी गुड आन्सर. तुम्ही कधी विचार केलेला का? बरेच जण नाही म्हणतात, विच इज अ राईट आन्सर. पण तुम्ही कधी विचार केला की मी एवढं शाळेत गेलो, शिकलो, ग्रॅज्युएट झालो आणि मला पब्लिक समोर बोलायला भीती वाटते, पण माझे आजी आजोबा गावात राहणारे, कधी न शिकलेले, ते घाबरायचे नाहीत, बिंदास बोलायचे, बरोबर? सो कधी तुम्ही विचार केला की व्हाय दिस हॅज हॅपेंड? कारण आपल्या पब्लिक स्पीकिंगची सुरुवात झाली होती शाळेमध्ये.
आणि आपल्या आजी आजोबांना पब्लिक स्पीकिंग काय हेच माहिती नाही, कॉन्सेप्टच माहिती नाही. आणि जर कॉन्सेप्टच माहिती नाही त्याच्यामुळे त्याची भीतीच नाही. भीती एखाद्या गोष्टीची होते जी आपल्याला माहिती आहे. ओके, अदरवाईज जी गोष्ट माहितीच नाही त्याची भीती वाटत नाही, आणि आपल्याला ती भीती शाळेत बसली कशी ते मी पुढे तुम्हाला सांगेन. पण तुम्हाला एक कॉन्सेप्ट आता का क्लिअर केला मी, अनुपम खेर यांचं एक वाक्य मी ऐकलेलं लहानपणीच, खूप लहानपणीच ऐकलेलं, मला ते पक्क लक्षात राहिलं. ते वाक्य असं होतं की जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा ज्यांना कमी रिसोर्सेस आहे, ज्यांना पैसा कमी आहे, गरीब असतील, अशा लोकांकडे बघा. आणि जर तुम्हाला दुःखी राहायचं, तुमच्यापेक्षा जे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा, अमाप संपत्ती आहे, त्यांच्याकडे बघा. म्हणजेच काय की आपण नेहमी कंपॅरिझन करत असतो. आपलं सुख किंवा दुःख हे तुलनेने केलं जातं. ओके, आणि म्हणून मी तुम्हाला आता ही तुलना दिली करायला की तुमचे आजी आजोबा जे कधीही शाळेत गेले नव्हते ते घाबरत नव्हते, तर तुम्ही का घाबरायचं? ओके, सो थिंक ऑफ दिस पर्स्पेक्टिव्ह, आणि मग तुम्हाला पुढे पब्लिक स्पीकिंग बद्दल भीती थोडी थोडी कमी व्हायला लागेल. ओके, सेकंड पॉइंट, इज इट अ लर्नेबल स्किल? शिकण्यासारखं आहे का हे स्किल पब्लिक स्पीकिंग? तर मी स्वतः त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. पब्लिक स्पीकिंग म्हणजे चार लोकांसमोर उभं राहिल्यानंतर घसा सुकणं, पाय लटपट कापणं, काय बोलायचं न सुचणं, माइंड ब्लँक होणं, या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर एकदा दोनदा नाही तर 10-15 वेळा झाल्यात. आणि त्याच्यातून ओव्हरकम कसं केलं त्याच्या पण मी तुम्हाला काही स्टोरीज सांगणार आहे. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, यू कॅन लर्न दिस स्किल. हे स्किल शिकता येण्यासारखं पब्लिक स्पीकिंग स्किल. ओके, आपला फोकस काय असणार आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी तुम्हाला पब्लिक स्पीकिंग नाही शिकवणार आहे, मी तुम्हाला त्याच्या मागची भीती कशी काढायची तेवढंच शिकवणार आहे. ते जर तुम्हाला आवडलं, इंटरेस्टिंग वाटलं आणि तुम्ही मला सांगितलं तर आपली ही सिरीजच आहे थिंक स्मार्टची, दर महिन्याला एक सेशन येतच राहतं. मग पब्लिक स्पीकिंगवर तुम्हाला आणखीन शिकता येण्यासारखं शिकावं असं वाटत असेल तर मला नंतर सांगा. शेवटी मी तुम्हाला अजून विषय खूप सारे आणून देईन. ओके, ही झाली आपली विषयाची सुरुवात, आणि आता ऍक्च्युली आपण फिअर काय आहे ती समजूया. पण ती समजायच्या आधी स्टोरी टाइम. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतोय. ओके, मी शाळेमध्ये होतो, चौथीला होतो, 4th स्टँडर्ड. बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरमध्ये असायचो नेहमी. आणि त्याच्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना जे त्रास असतात ते मला पण असायचे की टीचर काय पण इव्हेंट असला, कुठे गाणं गायचंय, कुठे नाटक करायचंय, काही असलं तर ते पहिल्या 4-5 हुशार विद्यार्थ्यांना उचलून येतात. तसं मला पण यायचं, मला त्याला बिलकुल इंटरेस्ट नसायचा. ओके, पण तरी जबरदस्ती टीचर घेऊन जायचे. तर मला एका नाटकामध्ये घेतलं होतं, आणि त्या नाटकामध्ये राजाचा रोल मला दिला होता. आणि आम्ही प्रॅक्टिस बरीचशी करायचो, रिहर्सल बरीचशी करायचो. आणि ती जी राजाची तलवार असायची ते प्रॉप होतं, त्याच्यामुळे ते काय मला प्रॅक्टिसच्या वेळेला दिलं नव्हतं. ओके, प्रॅक्टिसच्या वेळेला मला काही तलवार दिली नव्हती, मी फक्त ऍक्शन करायचो, अशी तलवार काढायची. आणि त्याच्यानंतर एक जी रंगीत तालीम असते, म्हणजे ऍक्च्युली स्टेजवर ऍक्च्युली सगळे ते ड्रेस वगैरे घालून करायची, पण मेन इव्हेंट नाही, मेन इव्हेंटच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी वगैरे होते रंगीत तालीम. तर ती रंगीत तालीमच्या वेळेला एक मला छान अशी तलवार आणून दिली होती, प्लास्टिकची होती ती, त्याला म्यान होतं, आणि त्या म्यानमध्ये तलवार टाकलेली होती. आणि ते घेऊन मी केलं. ते माझं पाठांतर चांगलं असल्यामुळे ते डायलॉग वगैरे पाठवून जायचे. आणि ते सगळं छान झालं, रंगीत तालीम. आणि ऍक्च्युली इव्हेंट आला, पूर्ण स्टेज वर होतो आणि सगळे विद्यार्थी बसलेले हॉलमध्ये. आणि झालं काय की जे 2 सेवक होते माझ्या बाजूला दाखवायचे होते, त्यांच्याकरता जी तलवार होती ती काय बनलीच नव्हती, किंवा एक मिसिंग होती असं काहीतरी. तेव्हा पटकन टीचरने सांगितलं, तू एक काम कर, तुझी तलवारीची म्यान आहे ना, ती म्यान काढून सेवकाच्या हातात तलवार म्हणून पकडायला दे. मी म्हटलं ठीक आहे, दिली त्याला. आता माझ्या हातामध्ये फक्त तलवार होती. ओके, आणि माझी प्रॅक्टिस काय झाली होती, म्यानामधून तलवार काढायची. आणि ऍक्च्युली ऑन द स्पॉट म्यान गायब झालेली, माझ्या हातामध्ये फक्त तलवार होती. आणि मी प्रॅक्टिस प्रमाणे, ते आपलं नाटकाच्या पण जोशमध्ये असतो, तर मी प्रॅक्टिस प्रमाणे अशी जोरात तलवार बाहेर काढली आणि फक्त हँडल आलं. ओके, कारण ती तलवार हातातच राहिली आणि फक्त हँडल हातात आलं. आणि मी थोडं स्लँग लँग्वेज बोलायचो, तर चायला असं बोललो मी. पूर्ण माईकवर होता, पूर्ण आमची ऑलमोस्ट शाळा पूर्ण होती ऐकायला. आणि मी म्हटलं चायला, आणि टीचर प्रचंड रागवली माझ्यावर. ते चूक झाली म्हणून नाही रागवली, तर ते मी अपशब्द उच्चारला म्हणून रागवली. मी कसं बसं ते काढून नेलं, तो संपला इव्हेंट. पण मुलं बरीच चिडवायला लागली मला, आणि दुसऱ्या दिवशी मी गेलोच नाही स्कूलमध्ये.
की मला अजून चिडवतील, टीचर रागवतील म्हणून. आणि तिसऱ्या दिवशी मी गेलो तर तोपर्यंत सगळं निवळलेलं, कोणाला काही झालेलं असं लक्षात पण नाही, पण माझ्या डोक्यात ते कंटिन्युअस होतं की माझ्यामुळे मोठा गुफअप झाला म्हणून. आणि मित्रांनो, त्या दिवसानंतर मी कधीही शाळेमध्ये कोणत्याही नाटकामध्ये किंवा याच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं नाही. त्या दिवसानंतर चौथीला जे झालं त्याच्यानंतर कम्प्लीट 10वी होईपर्यंत मी पब्लिक स्पीकिंग, पब्लिक अपिअरन्स एकही केला नाही, कारण माझ्या मनामध्ये एक भीती बसली की लोक मला हसतील. आणि हे माझ्या बरोबर झालंय, प्रत्यक्ष झालंय, आणि हे आपल्या सगळ्यांबरोबर होतंय. कारण जी फिअर आहे ती कसली फिअर आहे? तुम्हाला जर पब्लिक स्पीकिंगची फिअर असेल, ऑब्व्हियसली आहे म्हणून तुम्ही आलात आज या सेशनला, तर मला सांगा कमेंट्स मध्ये की तुम्हाला नेमकी कसली फिअर आहे. लोक क्या कहेंगे, लोक हसेंगे, बरोबर, लोक हसतील, आपल्याला अपमान होईल, लोक आपल्याला चिडवतील, बरोबर. सो आपली फिअर जी आहे ती बहुतांशी अशी मनामध्ये बसलेली आहे. आता मी मगाशी तुम्हाला जे उदाहरण दिलेलं की आपल्या आजी आजोबांना किंवा जुन्या लोकांना फिअर नव्हती, आपल्याला होती, त्याचं कारण ते शाळेत गेले नाहीत. आपण शाळेत गेलो आणि तुम्ही शाळेमध्ये आहात, तुम्ही एखादी टीचर शिकवते, तुमचं लक्ष नाही, ऑब्व्हियसली मुलांचं तसंच असतं ना, लक्ष इकडे तिकडे उडत असतं, तुमचं लक्ष नाहीये. टीचरला कळलं की या माणसाचं की या मुलीचं या मुलाचं लक्ष नाहीये, तर टीचर काय करते, टीचर जोरात ओरडते आणि उभं करते आणि प्रश्न विचारतात टीचर्स, बरोबर, सांग उत्तर लगेच. टीचर डायरेक्ट बोलत नाही की तुझं लक्ष नाही, टीचर उभं करतात सगळ्यांसमोर आणि प्रश्न विचारतात, आणि उत्तर नाही आलं तर शिक्षा करतात किंवा तर मुलं हसतात किंवा तर टीचर ओरडतात. पण ते तर यायच्या आधी जेव्हा आपल्याला उभं केलं जातं चार चौघांच्या समोर, सगळी मुलं बसली आहेत, तुम्ही उभे आहात, तुम्हाला उत्तर येत नाही, ही जी फिलिंग आहे ना, ही फिअर आहे. पब्लिक स्पीकिंगची पहिली सुरुवात तुमची तिकडे होते. तुमची काय ऑलमोस्ट सगळ्या शाळेत गेलेल्या आहेत, प्रत्येकाची तशीच होते, बरोबर. आणि म्हणून पब्लिक स्पीकिंग बद्दल काहीही पॉझिटिव्ह आपल्या मनात नाहीये, सुरुवातच निगेटिव्ह निघाली आहे. आता इमॅजिन करा, टीचरने एक प्रश्न विचारला, तुम्हाला त्याचं उत्तर येतंय, तुम्ही हात वर केलात, तर टीचर तुम्हाला प्रश्न विचारणार का? टीचर म्हणणार का की हा तू हात वर केलाय, चल उत्तर दे? टीचर काय शोधत असते, ज्याने हात वर नाही केला त्या व्यक्तीला. म्हणजेच काय की तुम्हाला पब्लिक स्पीकिंगचा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स येतच नाही, तुम्हाला केवळ निगेटिव्ह एक्सपिरियन्स सुरुवातीपासून येतो. आणि जे एक लहान बाळ असतं, लहान मूल जेव्हा जन्माला येतं, तेव्हा त्याला माहिती नसतं की मला आई बरोबर बोलायचंय, बाबांबरोबर बोलायचंय, आजी बरोबर बोलायचंय, त्याला फक्त माहिती असतं मला बोलायचंय. तो ओरडत राहतो, रडत राहतो, इट इज नथिंग बट पब्लिक स्पीकिंग. आणि आपलं माइंड जे आहे ना मित्रांनो, आपलं माइंड इज अ मीनिंग मशीन म्हणजे जे जे आपल्या बरोबर घडतंय त्या प्रत्येकाला अर्थ लावत आपण जातो. आणि आपण आयुष्यभर करतो, अगदी लहान एक दिवसाचं बाळ पण हे करतं, आणि आपण पण करतो की आपल्या बरोबर जे जे घडतंय त्या सगळ्याचा अर्थ आपण लावत जातो. आणि ज्या वेळेला लहान बाळ असतं, ते ओरडतं, रडतं, तेव्हा लोक त्याच्याकडे येतात, त्याचं ऐकतात, तर त्याला कळतं की मी असं रडलं ना की मला भूक लागली असेल, मी रडलं की मग मला काहीतरी खायला मिळतं, मग त्याला एवढंच कळतं की भूक लागली की रडायचं. हळूहळू मग शब्द कळतात, हळूहळू त्याला प्रश्न पडतात, मग तो विचारायला लागतो. आणि मग एक दिवस कधीतरी पालक किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात, शांत बस, गप्प बस, बोलू नकोस, शांत राहा, चार चौघात तोंड उघडू नको, कुठे तुला न्यायची सोय राहणार नाही, काही बोलून टाकतो. आणि ते आपला आवाज दाबायला लागतात, आणि तो जो आवाज आपला दबतो, तो लाईफ लॉंग दबतो. आणि मग नंतर जेव्हा पब्लिक स्पीकिंग करायला लागते ऍक्च्युली, त्यावेळेला तो आवाज प्रचंड खाली गेलेला असतो, दबलेला असतो. सो जर तुम्हाला खरं सांगायचं की आपली जी फिअर आहे, ती फिअर आपल्या बालपणीच काढणं सगळ्यात बेस्ट आहे. ओके, आता ऑब्व्हियसली आपलं एज झालंय तर आपण काय परत बालपणात जाऊ शकत नाही, पण इतरांचं बालपण तर तुम्ही बघताय, त्यांचं तरी किमान ती फिअर त्यांच्या मनात टाकू नका. ज्याला जे जे बोलायचंय त्याला ते बोलता येऊ द्यात,
बोलण्याची सवय करू द्या, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स बोलण्याशी संबंधित द्या. ओके. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण घाबरतो आणि ती भीती जी असते ना मित्रांनो, फिअर ऑफ फिअर म्हणतात त्याला, कारण ती खरी झालेलीच नाही. लोक तुमच्यावर हसलेलेच नाहीयेत. तुम्हाला वाटतं की लोक हसतील, तुम्हाला वाटतं की लोक हसतील म्हणजे तुम्ही फिअर इमॅजिन करता. फिअर इमॅजिन केली का ब्रेनला सिग्नल जातो की काहीतरी धोका आहे. ओके, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे का असा सिग्नल जातो ते सांगणार आहे. आता फक्त एवढं समजून घ्या की भीती म्हणजे काय, आपल्याला भीती का वाटते. जेव्हा काहीतरी समोर धोका आहे तेव्हा आपल्याला भीती वाटते. मग तुम्ही ब्रेनला सांगता की बाबा रे काहीतरी धोका आहे पुढे, भीती वाटली. ओके, मग ब्रेन काय करतो, धोका आहे ना तर ब्रेन आपल्याला हे करतो, काय म्हणतात, एनर्जीची ब्रेन एनर्जी डिस्ट्रीब्युशनचं काम करत असतो ना, तर तो सगळीकडून एनर्जी काढून सेव्ह करून ठेवतो, कारण पुढे धोका आहे, कधी पण आपल्याला ती एनर्जी लागेल. मग तो आपल्या पूर्ण शरीरातून त्राणच काढून घेतो असं म्हटलं, आणि म्हणून मग ते आपले हातपाय लटपडतात वगैरे. ते सगळं सायन्स आपण पुढे शिकणार आहोत. पण आता तुम्हाला लक्षात आलं की आपण ऍक्च्युली भीतीला घाबरत नाही, आपण भीतीच्या भीतीला घाबरतो. फिअर ऑफ फिअर आहे जी खरी नाहीच आहे. ओके, आणि मग हा ऑटोमॅटिक आपला ब्रेनचा रिस्पॉन्स येतो, जे आपली बॉडी अशी डिझाईन केलेली आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला पहिल्यांदा आपल्या शरीराला कंट्रोल करायला शिकायचंय. शरीराला म्हटलं मी, आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर येतं, मन येतं आणि आपलं बिहेवियर येतं, सगळ्या गोष्टी ते आपल्याला कंट्रोल करायला शिकायचं. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मी पब्लिक स्पीकिंगला उभा राहतो, मी बोलतो काहीतरी, तर माझा घसा सुकतो. ओके, माझे हातपाय लटपटतात, माझ्या हाताला घाम येतो, डोळे मिचकायला लागतात, किंवा अजून तुम्हाला वेगवेगळे काहीतरी हे सिम्पटम्स येत असतील, पण पोटात गोळा येतो वगैरे वगैरे. तर हे ज्या इमोशनल गोष्टींना फिजिकल रिॲक्शन आहेत. लक्षात आलं तुम्हाला, जेव्हा तुमच्या मनात भीती येते, ब्रेन सगळी एनर्जी काढून घेतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो. ओके, आणि ते इट इज काय म्हणतात, ते एक शारीरिक प्रक्रियामध्ये रूपांतर होतं. एक काल्पनिक गोष्ट शारीरिक मध्ये रूपांतरित होते. आणि जर आपण आपल्या शरीराला सांगितलं की थांब, ही फिअर नाहीये, ही भीती नाहीये, तर ब्रेन पुन्हा आपली एनर्जी आपल्याला परत देतो. ओके, हे बेसिक तुम्हाला लॉजिक कळलं का याच्या मागचं, की आपण घाबरतो आणि ती भीती खोटी आहे हे आपणच आपल्या ब्रेनला सांगितलं, तर ब्रेन आपल्या सगळ्या शरीराची एनर्जी परत देऊन टाकतो, म्हणजे नॉर्मल करतो आपल्याला. हे बेसिक सायन्स, वरवरचं सायन्स तुम्हाला कळलंय का मला सांगा कमेंट्स मध्ये. कमेंट मध्ये द्या. परफेक्ट. आता हे जे मी तुम्हाला एक लाईन मध्ये जे सायन्स सांगितलंय त्याचं आपण पुढे डीप मध्ये शिकणार आहोत. ओके, पण सायन्स हेच आहे की आपला ब्रेन आपली एनर्जी काढून घेतो घाबरल्यावर. जर आपण त्याला सांगितलं भीती नाहीये, तर ती एनर्जी परत देतो. एवढं सोपं विज्ञान आहे. आपल्या घाबरण्यामागे हे विज्ञान आहे. आणि जर तुम्ही हे बघितलं लांबून की अरे हे तर माझं नाहीच आहे, हे तर विज्ञान आहे, हे तर शरीर आहे, हा तर रिस्पॉन्स आहे, हे तर सगळ्यांबरोबर होत आहे, ही जर तुम्ही तुलना केलीत तर तुम्हाला बरं वाटेल की मी एकटा नाहीये, हे नॅचरल आहे. ओके, आणि हे जर तुम्हाला एवढं जरी कळलं हे नॅचरल रिॲक्शन आहे, तरी सुद्धा जर त्या रिॲक्शन मध्ये जाणं नॅचरल आहे, तर परत येणं पण नॅचरल आहे, एवढं समजून चला. ओके, जर हा आपण रिक्लेम करायचा असेल कंट्रोल, तर फर्स्ट इज रेकग्निशन. आपल्याला समजलं पाहिजे, आपण थांबून शरीराला मनाला सांगितलं पाहिजे की बस, घाबरायचं कारण नाहीये, आपल्याला हे सोपं आहे, आपण करू शकतो, यापूर्वी पण केलंय. रेकग्निशन, रेकग्निशन म्हणजे जेव्हा फिअर वाटते तेव्हा त्या फिअरचं रेकग्निशन. नंतर इंटरप्शन म्हणजे थांबायचं, मध्येच ब्रेनला थांबवून सांगायचं ए बाबा असं नको करू, तू सगळी एनर्जी आपल्या शरीराला जिकडे पाहिजे तिकडे परत दे, हे काही थ्रेट नाहीये, भीती नाहीये. आणि नंतर कंट्रोल, की ते कसं करायचं. ओके, तो ही मॅन्युअल प्रोसेस ही आपल्याला करायची आहे. पहिल्यांदा समजायचं की आपले सिम्पटम्स काय आहेत. जसं मी म्हटलं ना, काही लोकांच्या पोटात गोळा येतो, काही लोकांना भिरभिरायला होतं, काही लोकांच्या तोंडातून शब्दच येत नाही. प्रत्येक शरीराची रिॲक्शन वेगळी आहे. तर आपली रिॲक्शन कोणती आहे ती समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर ती थांबवा, इंटरप्ट करा आणि मग कंट्रोल करा. सो सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे आता हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे आणि कमेंटमध्ये त्याचे उत्तर द्यायचे. मी तुम्हाला वेगवेगळे रिस्पॉन्सेस सांगितले. भीती वाटते, फिअर वाटते, म्हणजे आपल्याला काय काय वाटतं. तुम्ही तुमचे रिस्पॉन्सेस सांगा. जसं मी सांगितलं,
पायात गोळे येणं हा एक कॉमन रिस्पॉन्स आहे, पोटात गोळा येणं हा कॉमन रिस्पॉन्स आहे, किंवा घसा सुकणं हा एक कॉमन रिस्पॉन्स आहे. हे सोडून काय तुमचे रिस्पॉन्सेस आहेत का? तुमचं शरीर वेगळं काही रिस्पॉन्स तुम्हाला देतं का भीतीचं? हात कापतात, ब्लँक होतो, ओके, घसा सुकतो, अडखळतो, बोलू शकत नाही, आवाजच निघत नाही, थरथरतो, ओके, हे नवीन आहे. छातीमध्ये धडधड होते, बरोबर, घाम फुटतो, परफेक्ट, हार्टबीट वाढतात, फेस एक्सप्रेशन चेंज होतात, परफेक्ट. अथर्वजी हे उत्तर मला पाहिजे पाहिजे होतं. फेस एक्सप्रेशन चेंज होतं आपले. आता हे खूप सारे तुम्ही दिलेत, पण हे सगळे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. तुमच्या बाबतीत कुठला होतो ते नीट ऑब्झर्व करा. एक तर तुमचे जुने रेकॉर्डिंग बघा, किंवा इथून पुढे कधी तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायची वेळ येईल किंवा तुम्हाला अनुभवाने माहिती असतील तर ते पेपरवर लिहून ठेवा, कारण तुमचा अभ्यास तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं नेमकं काय बॉडीचा रिस्पॉन्स आहे तो प्रत्येकाचा वेगळा असतो. ओके, बरोबर, बस झालं. आता उत्तर पुरे झाली, कारण तुम्हाला लक्षात आली खूप मोठी लिस्ट आहे, प्रत्येकाचे रिॲक्शन्स वेगवेगळे असतात. आणि हा व्हॉट इज युअर फिअर हा तर मी मगाशीच तुम्हाला प्रश्न विचारला, त्याच्यामुळे तो काही मी रिपीट करत नाही. आपल्याला लोक काय बोलतील त्याची भीती वाटते, अपमान होईल, लोक हसतील त्याची भीती वाटते, मला काही जमणार नाही, लोकांच्या नजरेत माझं व्हॅल्यू कमी होईल, अशा सगळ्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते. सो हे सेल्फ इव्हॅल्युएशन आहे. हे तुम्हाला तुमचं पेपरवर लिहायचं आहे की तुम्हाला नेमकी कसली भीती आहे आणि तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली फिअरची. फिअर म्हणजे काय आपण शिकतोय, हा खूप महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग झाली असेल, पॉईंट नंबर 1 कळलं असेल तर 1 टाईप करा कमेंटमध्ये क्विकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला फीडबॅक द्या की हे सेशन कसं चाललंय, माझं बोललेलं तुम्हाला कळतंय का, मजा येते का, वेगळं वाटतंय का आणि प्रॅक्टिकल वाटतंय का. क्विकली फीडबॅक मी आताच का विचारतोय, कारण सगळं झाल्यानंतर दिला तर फायदा नाही होणार, मला इम्प्रुव्हमेंट नाही करता येणार, म्हणून आता विचारतो. परफेक्ट. मी थोडस वेगात बोलेन, कारण आपल्याला कव्हर खूप करायचंय आणि इंटरेस्टिंग पण आहे, त्याच्यामुळे मी थोडं स्लो बोललो तर सगळे पॉइंट्स कव्हर नाही होणार. सो थोडं समजून घ्या, मी जेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करतोय. सोपं. चलो, सो आपला पॉइंट नंबर 1 अंडरस्टँडिंग ऑफ फिअर झालेला आहे. आता आपण